आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता थेट भारतातील शेतकऱ्यांवर दिसू लागलाय. इराण इस्रायल युद्धात इस्रायलला अमेरिकेचे पाठबळ असल्याने आंतरराष्ट्रीय व्यापारावर देखील मोठा परिणाम झाला. निर्यात बंद झाल्याने कुठे बाजारपेठा ठप्प झाल्या तर कुठे उत्पादनाचे दर कोसळले. आंतरराष्ट्रीय व्यापारात भारतीय शेती व्यवस्थेची महत्त्वपूर्ण भूमिका असतेच, त्यामुळे यावर देखील परिणाम हा उमटणारच होता. इराण इस्रायल आणि अमेरिकेतील तणावामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम होऊन महाराष्ट्रातील टरबूज उत्पादक शेतकरी हे अडचणीत सापडले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड गावातील शेतकरी एकनाथ लिंबे यांनी 2 एकर शेतीमध्ये टरबूजाची लागवड केली होती. या पिकासाठी त्यांना सुमारे 1 लाख रुपयांहून अधिक खर्च आला. सुरुवातीला टरबूजाला चांगला भाव मिळत होता, मात्र युद्धस्थिती निर्माण झाल्यानंतर निर्यात ठप्प झाली आणि बाजारात दर कोसळले. सध्या टरबूजाला अवघा 7 ते 8 रुपये प्रति किलो असा भाव मिळतोय. यामुळे उत्पादन खर्चही निघणे हे अत्यंत कठीण झाले असून शेतकरी हे आर्थिक संकटात सापडले आहेत. पाठीमागं युद्धाच्या अगोदर या टरबूजाला 20 ते 25 रुपये मागणी होती. तर त्यावेळेस का 2 ते 3 दिवस टरबूजाला काढण्यास वेळ होता. नंतर 2-3 दिवसांनी व्यापारी चक्रा मारायला लागले. तर डायरेक्ट ते सांगायला लागले आता युद्ध चालू आहे, ट्रान्सपोर्ट बंद झालेला आहे. तर त्यामुळे आम्ही आता 5 ते 6 रुपये किलो मागत आहे. पण टरबूजाचे दिवस 80 ते 90 दिवस पूर्ण झाल्यानंतर टरबूज ठेवता येत नाही शेतीमध्ये, तो टरबूज द्यावाच लागतो. तर त्या टरबूजासाठी आता 6 ते 7 रुपये किलो आम्हाला व्यापाऱ्याला द्यावं लागलं. त्याच्यामधून जे पैसे आम्हाला 7 ते 8 लाख रुपये मिळणार होते, तर ते 2 ते 2.5 लाख रुपये मिळाले. फक्त शेतीला खर्चच वसूल होऊ राहिला आहे. मात्र रमजानच्या महिन्यामध्ये टरबूजाला मागणी असते, सध्या तशी नाही का? रमजानच्या महिन्यामध्ये जी मागणी असती ती मागणी ते व्यापारी सगळे सांगतात का युद्ध चालू आहे. या युद्धाचा फाटका पार ट्रान्सपोर्ट गाड्या होत नाही. एक्सपोर्ट माल न झाल्यामुळं हा माल जवळ लोकलला पाठायचा आहे. लोकलला हाच भाव चालू आहे. तर सर्व शेतकरी हेच भाव द्यायला तयार झाले आहेत. कारण की तसासुद्धा तो माल दिवस जास्त झाल्यामुळे तो माल ऑटोमॅटिक चट्टे पडून गरम होऊ लागला आहे.